29 मे 2026ला हा अहवाल प्रसिद्ध झाला. हा 6वा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अभ्यासाचा अहवाल आहे की आमच्या आरोग्याच्या अडचणी काय आहे. मग आपल्या अडचणी जाणा आणि आपल्या अडचणी सोडवा. हा अभ्यास असा आहे की 10 पैकी 3-4 पुरुष आणि स्त्रिया जाड आहेत. जे जाड आहे त्यांना रक्तदाब वाढला आहे, त्यांची चरबी जास्त आहे, त्यांना साखरेचा आजार आहे. आणि चौथं, त्यांना माहिती नाही. ज्याला पोट दिसतं तो आजारी आहे आणि त्याचे शेवटचे 20 वर्ष सुरू झाले असं त्यांनी समजून आपण सावध होऊया. तर किती लोकांची साखर वाढलेली आहे, तर दर 10व्या बाईची आणि माणसाच्या रक्तातील साखर वाढलेली आहे. आणि यापैकी बऱ्याच लोकांना ती वाढलेली आहे हे माहिती नाही. आणि ज्यांना माहिती आहे ते औषध घेत नाहीत. मग तंबाखू आणि मद्यसेवन किती करतात, तर आपल्याला आश्चर्य वाटेल काय याचं. 15 वर्षावरतील दर 10वी महिला तंबाखूनी खाल्लेला आहे. सो तंबाखूने जगातला सर्वात जास्त कर्करोग होतो. कर्करोग होण्याचे 2 सगळ्यात मोठे कारण आहे. एक आहे तंबाखू आणि दुसरं आहे जाडेपणा. जय हिंद. मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी. लोकांना आरोग्याची माहिती दिल्यानेच कमीत कमी पैशात सर्वांचं आरोग्य चांगलं होते. आपण सगळे निरोगी, सुखी, दीर्घायुष्य होते. म्हणून मी आपणास ही माहिती देत आहे आणि ही आपण सर्वांना द्या. मग भारत छान होईल. आपल्याला जर आपल्याला कळलं की समोर खड्डा आहे तर आपण त्यात पडणार नाही. पण खड्डा माहीत नसेल तर पडू. आपल्या कुटुंबाचे आरोग्याचे प्रश्न काय आहे हे जर कळलं तर आपण आपली काळजी घेऊ. तर आपले आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे प्रश्न काय आहेत हे आज जाणून घ्या आणि मग आपल्या परीने सोडवा. हे कसं कळेल बरं, तर सरकार दर 5 वर्षांनी कुटुंबाच्या आरोग्याचा अभ्यास करते. 29 मे 2026ला हा अहवाल प्रसिद्ध झाला. हा 6वा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अभ्यासाचा अहवाल आहे की आमच्या आरोग्याच्या अडचणी काय आहे. मग आपल्या अडचणी जाणा आणि आपल्या अडचणी सोडवा. 101 गोष्टी आहेत. 700हून अधिक गावात, 7 लाख घरात तज्ज्ञ व्यक्ती गेले. म्हणजे माझ्याकडे 2 MSc स्टॅटिस्टिक्स माणसं ही माहिती घ्यायला आले होते. तज्ज्ञ माणसांनी हे काम केलं आणि ही जबाबदारीने माहिती घेतली. हे अभ्यास करून मी आपल्याला माहिती सांगत आहे. ही खूप महत्त्वाची आहे. ही सर्वांना सांगा, सर्व भाषेत सांगा. जसं वामन अवतारांनी एका पायात जग व्यापलं तसं आपण पूर्ण भारताला ही माहिती देऊया. सो पहिलं काय आहे, तर पहिले पुरुष आणि स्त्रिया, मोठे माणसं यांच्या आरोग्याबद्दल जाणूया. तर किती लोक जाड आहे असं तुम्हाला वाटतं. हा अभ्यास असा आहे की 10 पैकी 3-4 पुरुष आणि स्त्रिया जाड आहेत. जाड म्हणजे काय, त्यांची कंबर जास्त आहे. म्हणजे किती आहे, तर 32 इंच किंवा 80 सेंटीमीटरपेक्षा कंबर जाड म्हणजे माणूस जाड. चरबी जमा झाल्याने जाड होतो. ही चरबी हे विष आहे. ते रक्तवाहिन्यांना जखम करते, तर रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्या लहान होतात. हृदयाला रक्त कमी पडलं तर हृदय काम करायचं थांबवतं. मेंदूला रक्त कमी पडलं तर मेंदू खराब होतो. असंच यकृत म्हणजे लिव्हर आणि मूत्रपिंड खराब होतात. पोटात चरबी जमा झाली की मधुमेह होतो आणि यातून जर वाचलो तर कर्करोग होतो. या सर्व आजारांचा मूळ चरबीमध्ये आहे. तर चरबी, कंबर जाड तर चरबी जास्त आहे. गरजेपेक्षा जास्त बसून, जास्त खाऊन आपण जाड होतो. आणि उभ्याने कामं केले आणि अर्धपोटी राहिलं, कमीत कमी खाल्लं तर आपण बारीक होतो. दर 10 पैकी 3 ते 4 माणसं जाड आहेत. जे जाड आहेत त्यांना रक्तदाब वाढला आहे, त्यांची चरबी जास्त आहे, त्यांना साखरेचा आजार आहे. आणि चौथं, त्यांना माहिती नाही. ज्याला पोट दिसतं तो आजारी आहे आणि त्याचे शेवटचे 20 वर्ष सुरू झाले असं त्यांनी समजून आपण सावध होऊया. आपण बसून राहिलं 1 तास किंवा झोपलं असलो तर 1 चमचा चरबी जळते, श्वास घ्यायला वगैरे लागते. पण ते चालत फिरत कामं केले तर 1.5-2 चमचा जळते. जलद धावलं, पळलं, जिने चढले उतरले, खेळलं, सायकल चालवली तर अजून जलद
3, 4, 5 चमचे जळते. तर चरबी जाळा, नाही तर चरबी आपलं शरीर जाळते, ती आतमध्ये आजारी करते आणि चितेवर पण जाळते. यमराज आपल्या सगळ्यांच्या मागे लागला आहे. जे चपळ आहेत ते धावतात, जे जाड आहेत चरबीवाले ते सुस्त होतात आणि ते 20 वर्षाच्या आत खराब होतात. मेलो तर सुटलं एवढे खराब होतात. सो आताच पहिले अर्धपोटी राहा, पाऊण घास भाजी कोशिंबीर खा, कमीत कमी खा. चहा साखरच्या जागी ताक प्या, पाणी प्या. ज्याचं पोट जाड आहे दिसते त्यांनी कमी खावा. मुलांचं पण 3 वर्षापासून जाडेपणा येतो. कमरेचा घेर, पोटाचा घेर 3 वर्षाला 50 सेंटीमीटर असेल तर तो मुलगा जाड. ही लक्ष्मण रेषा दरवर्षी 3 सेंटीमीटरने वाढते. म्हणजे 3 वर्षाला 50, 4 वर्षाला 50 अधिक 3 म्हणजे 53 सेंटीमीटर पोट असेल तर मुलगा जाड. 5 वर्षाला 53 अधिक 3 56 सेंटीमीटर. असं 13 वर्षाला आणि त्याच्यावर 80 सेंटीमीटर किंवा 32 इंच पोट असेल तर आपण जाड आहे. आपल्या चड्डीचा नंबर जर 32 किंवा 80च्या वर असेल तर आपण जाड आहे. तर बारीक व्हा. हा सगळ्यात मोठा धडा आहे. जो जाड आहे त्याची साखर वाढलेली आहे, त्याच्या अंगातली चरबी वाढलेली आहे. चरबीचे विशेष तपास केला तर त्या जास्त खराब येतील. पण हाताच्या बांगडीला आरसा नको, ज्याची कंबर दिसते, पोट दिसते, तो जाड आहे. छातीला हात लावला आणि सरळ खाली नेला ना तर पोटाचा डोंगर बाहेर आला नाही पाहिजे. सरळ हात खाली गेला पाहिजे कमरेपर्यंत. असं होईल, असं आपण करूया. जसं गरजेपेक्षा जास्त खाल्लं की त्याची साखरच बनते आणि साखर वाढते. तर किती लोकांची साखर वाढलेली आहे? तर दर 10व्या बाईची आणि माणसाच्या रक्तातील साखर वाढलेली आहे. आणि यापैकी बऱ्याच लोकांना ती वाढलेली आहे हे माहिती नाही. आणि ज्यांना माहिती आहे ते औषध घेत नाहीत. असाच रक्तदाबाचा आहे. निम्म्या लोकांचा, स्त्रिया पुरुषांचा रक्तदाब जास्त आहे. ज्यांचा जास्त आहे त्यापैकी बहुतेक लोकांना माहिती नाही. ज्यांना माहिती आहे ते औषध करत नाही. जे औषध करतात ते अर्ध्यात सोडून देतात आणि जे घेतात ते नियमित घेत नाहीत. म्हणून औषधाचा नियम असा आहे की भिंतीवरती जी दिनदर्शिका आहे, कॅलेंडर आहे, त्याला पेन बांधून ठेवा आणि गोळी घेतली की सकाळी 1 खूण करा, दुपारी 1 खूण करा, रात्री 1 खूण करा. तुमच्या किती वेळा गोळी आहे त्याची खूण करा. म्हणजे मग विसरलो का तर लक्षात येईल. आणि एका पाकिटामध्ये दिवसाच्या गोळ्या खिशात ठेवा, कारण विसरलं जेव्हा आठवण येईल तेव्हा जिथे आठवण येईल तिथे गोळी खाता येईल. पण हे जरूर कॅलेंडरवर मार्क करा किंवा हे कागद करा, तो औषधाच्या पिशवीत ठेवा आणि त्याच्यावर 1 ते 30 तारखांना खुणा करा. हे जरूर करा. यानी ज्या कामाची यादी करतो ते काम आपण छान करतो. आपला सगळ्यांचा रक्तदाब 120 वरचा आणि खालचा 80 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे. रक्तदाब म्हणजे काय? तर आपल्या अंगामध्ये सारखं रक्त फिरत असते. हे थांबलं की आपण मेलो. हे एका दबावाखाली वाहते, त्याला खालचा दाब म्हणतात. तो 80 मिलीमीटरपर्यंत असतो. या रक्तवाहिनीमध्ये हृदय दर मिनटाला 72 वेळा रक्त फेकते. हृदय जेव्हा रक्त फेकते तेव्हा तो रक्तदाब वाढतो. वाढलेला वरच्या या रक्तदाबाला वरचा रक्तदाब म्हणतात. तो 120 असतो अंदाजे, सरासरी 120/80 असा असतो. तो कमी पण असतो. 90/60 माझ्या बायकोचा असतो, म्हणजे कोणाचा पण असू शकेल. तर जो तुमचा आजचा रक्तदाब आहे हा मोजा. आणि समजा हा तुमचा 90/60 आहे किंवा एका दुसऱ्याचा 110/70 आहे. यात 5नी फरक वाढला. हे 5नी वाढला म्हणजे तुम्हाला रक्तदाबाचा आजार झाला. आणि 10नी वाढला तर तुम्हाला औषध घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमचा जर 90/60 असेल तर तो 95/65 झाला म्हणजे तुम्हाला रक्तदाब झाला. अशा वेळा ते सांगतात की तुमचं जगण्यामध्ये खालील बदल करा. काय बदल करा? की मीठ बंद करा, चहा कॉफी बंद करा, चिडचिड बंद करा, झोप पूर्ण घ्या, व्यायाम करा, ताणतणाव कमी करा. असे जगण्यात बदल करा. आणि जर तो 10नी बदलला म्हणजे 90/60च्या जागी तो 100/70 झाला तर तुम्हाला औषध सुरू करायला पाहिजे. हे नवीन माहिती सांगा त्या 2026ची. ही सर्वांना सांगा. आपल्याला माहीत नसते म्हणून डॉक्टर काय म्हणतात की तुमचा बहुतेक 120/80 असेल आणि म्हणून 140/90 झाला किंवा त्यानंतर आपण औषध करू. इथे सगळी गडबड आहे. तो आपला रक्तदाब दर वाढदिवसाला मोजा. आपल्या गणपतीला, नवरात्राला, महिला मंडळाला, ऑफिसमध्ये सर्वत्र रक्तदाबाचं मशीन 500-1000 रुपयाला मिळतं.
आणि तर त्याला पट्टा बांधायला लागतो आणि बटन दाबलं की तो मशीन स्वतः यंत्र हवा भरते आणि हवा सोडते आणि पडद्यावरती रक्तदाब येतो वरचा आणि खालचा. तर आपला रक्तदाब पाठ करा, हातावर लिहा, पाठ 5 वेळा म्हणा, फोनमध्ये लिहून ठेवा, एक आयुष्याची डायरी करा आणि त्यात लिहून ठेवा. आणि तो 5ने वाढला तर तुम्ही सावध व्हा. आपण मीठ खूप खातो. मीठ 3 ग्राम किंवा कमी खाणाऱ्यांना रक्तदाबाचा त्रास होत नाही. 3 ग्राम किती सोनाराच्या दुकानातनं मीठ मोजून घ्या किंवा आपल्या घरातला सगळ्यात लहान चमचा असताना तो 3 ग्रामचा समजा आणि त्याच्यावर मीठ खाऊ नका. समजा तुमच्या घरी 4 माणसं आहे तर 3 चोक 12 ग्राम रोज, म्हणजे 10 ग्राम दिवसाला, 12 ग्राम 10 दिवसाला 120 ग्राम आणि 30 दिवसामध्ये 32-36 360 ग्राम. म्हणजे 4 माणसांच्या कुटुंबाला एका महिन्याला 360 ग्रामच्या वर मीठ लागू नये. 3 माणसाच्या कुटुंबाला एका महिन्याला 1 पावाच्या वर लागू नये. 4 माणसांना 360 तर 4ने भागितलं तर 90 है ना, म्हणजे 100 ग्राम. म्हणजे माणशी 100 ग्रामच्या वर मीठ एका महिन्याला लागू नये असं आपलं करा. मग मिठाची पिशवी आणा, ती किती ग्रामची असते त्यावर लिहून ठेवा. मार्कर पेन आणा, त्याने लिहिता येते की कधी आगळे आणि तेवढंच वापरलं पाहिजे. पण बाजारच्या सगळ्या गोड पदार्थात मीठ असते तर बाजारचा काहीच खाऊ नका. लोणच्यात खूप मीठ आहे, पापडामध्ये मीठ आहे, आपण सगळ्यात मीठ टाकतो आणि आपण जेवताना ताटामध्ये पण मीठ घेतो. हे दोन्ही सवयी बंद करा. स्वयंपाकघरात मीठ टाकू नका आणि ज्याला पाहिजे त्याने आपल्या हाताने चिमटीने मीठ घ्यावं किंवा मिठाची बरणी बाटली करा, त्याला भोग पाडा, बारीक मीठ पडेल तेवढा कमीत कमी मीठ खा तर आपलं भलं होईल. असं साखरेचं पण आहे. आपण जे खातो त्याची साखर होते आणि जादा साखरेची चरबी होते आणि हे विष आहे. तर आपण जाड असाल तर कमीत कमी साखर देणाऱ्या वस्तू खा. शिजवलेल्या वस्तू जास्त साखर देतात. बाजारच्या वस्तूत खूप मीठ, खूप साखर, खूप तेल आहे. बाजारचं खाऊ नका. आणि कच्च्या वस्तूमधनं सगळ्यात कमी ची साखर सगळ्यात कमी बनते, कॅलरीज सगळ्यात कमी बनतात. तर कच्च्या वस्तू सगळ्यात जास्त खा. सर्वांनी अर्धा घास भाजी कोशिंबीरचा खावा, पण जाड लोकांनी पाऊण घास भाजी कोशिंबीर दरवेळा खावी आणि अर्धं पोटीच राहावं आणि जमलं तर रोज एकदाच जेवावं. बुद्ध म्हणतो एकदा जेवेल तो 100 वर्ष जगेल, 2दा जेवेल तो 50 वर्ष जगेल आणि जो वारंवार खातो तो 35पासून आजारी असतो आणि आपण सगळे तसेच आहेत. सो आपण हा बदल करूया. मग तंबाखू आणि मद्यसेवन किती करतात तर आपल्याला आश्चर्य वाटेल काय आहे तर 15 वर्षावरतील दर 10वी महिला तंबाखूनी खाल्लेला आहे. म्हणजे मोठ्या दर 10व्या महिलेने आणि दर 3रा पुरुष, दर 3रा माणूस तंबाखूचं सेवन करतो. कोणी तंबाखू खातो, कोणी तंबाखूने दात घासतात, कोणी तंबाखू सिगरेट पितात. ठीक आहे. आणि ते जिथे लावून ठेवतात ना तर त्यामुळे जिथे तंबाखू ठेवतात त्यात चुना आणि तंबाखू दोन्ही असतो. त्यांनी जखम होते गालाला, मग ती जखम भरते. जखम होते म्हणजे खड्डा पडतो. तो खड्डा भरताना नवीन पेशी बनतात आणि जखम भरल्यावर पेशीची वाढ थांबते. पण एक दिवशी काय होतं की वाढ होतच राहते, वाढ थांबायला शरीर विसरते आणि मग तो गोळा होतो. मग त्या पेशी अंगभर पसरतात आणि रक्तवाहिन्या बंद करतात आणि सगळं शरीर खराब होऊन आपण मरतो. याला कर्करोग म्हणतात. कर्करोग म्हणजे आपल्या शरीराच्या पेशींची अनिर्बंध वाढ होते आणि ते रक्तवाहिन्यामधून अंगभर पसरतात. ते मेंदूमध्ये पसरतात, मेंदू खराब, फुफ्फुसात गेले फुफ्फुस खराब, सगळं शरीर खराब होते आणि आपण कर्करोगाने मरतो. त्या पेशी सगळं अन्न खाऊन घेतात आणि आपलं शरीर उपासमारीने मरते. सो तंबाखूने जगातला सर्वात जास्त कर्करोग होतो. कर्करोग होण्याचे 2 सगळ्यात मोठे कारण आहे. एक आहे तंबाखू आणि दुसरं आहे जाडेपणा. सो तंबाखू खाऊ नका, जाड होऊ नका, स्मोकिंग करू नका, दुसरे व्यसनं पण घेऊ नका. जसं एकदा आंबा नासला की तो चांगला होत नाही, तसं व्यसन लागलं की आपण सुधरत नाही जवळजवळ. सो तंबाखू, दारूला पहिल्यांदाच नाही म्हणा. म्हणून मुलं 8 वर्षाचे झाल्यावर त्यांना विद्यार्थी व्रत द्या, त्याला मुंज म्हणतात. त्यांना शपथ द्या की मी कुठलंही व्यसन करणार नाही, मी तंबाखू दारू घेणार नाही, मी ड्रग्स घेणार नाही, मी आणि खोटं बोलणार नाही, मी अभ्यास चांगला करेल, असं त्यांना शपथ द्या. हा संस्कार आहे.
याला मौंजी बंधन म्हणतात. म्हणजे अभ्यासाचं व्रत दिलं की टकल करतात आणि कमरेला एक दोरा बांधतात. त्या दोऱ्याला मौंजी म्हणतात, म्हणून त्याला मौंजी बंधन किंवा मौंज म्हणतात. हा मुलांचा संस्कार आहे. शिक्षकाचा धर्म शिकवणं आहे, मुलांचा धर्म अभ्यास करणं आहे. आणि या मुलांच्या शिक्षणाचं व्रत घेतलं याची खूण तो कमरेचा दोरा आहे. हा जरूर बांधा. हा दोरा घट्ट झाला म्हणजे मुलगा जाड होतो आहे, हा ढिला झाला म्हणजे मुलगा बारीक होतो, हे आपल्या सगळ्यांना कळतं. हा दोरा आयुष्यभर ठेवायला पाहिजे. असं आपण जरूर करा.